बघा आपण आज सरप्लस कॅपिटल मेथडचा चौथा प्रॉब्लेम पाहतोय. त्यामध्ये जी नवीन ऍडजस्टमेंट आहे ती म्हणजे एक रिझर्वची आहे. इथून मागच्या प्रॉब्लेम मध्ये रिझर्व आलेला नव्हता. रिझर्व आपण कॅपिटलला वाटणार आहोत आणि कॅपिटलमध्ये ऍड करणार आहोत त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. त्यानंतर एक आणखी ऍडजस्टमेंट आलेली आहे प्रोव्हिजन फॉर डिझोल्युशन एक्सपेन्सेसची. बघा तुम्हाला मागच्या वर्षी डिझोल्युशनचा टॉपिक होता 12वीला. तर डिझोल्युशन एक्सपेन्सेस किंवा रिअलायझेशन एक्सपेन्सेससाठी तरतूद केलेली आहे. मग आपली जी पेमेंट ऑर्डर आहे ती ऑर्डर काय सांगते, तर कुठलीही तरतूद असेल तर ती आपण अगोदर करतो आणि त्यानंतर मग बाकीच्या लायबिलिटीज वगैरे पेड करतो. मग दोन नवीन ऍडजस्टमेंट आहे. आपण आधी प्रॉब्लेम पाहू, प्रॉब्लेम मी एक्सप्लेन करते, त्यानंतर आपण सोडवायला सुरुवात करू. बघा सरप्लस कॅपिटल मेथडचा चौथा प्रॉब्लेम. आधी मी प्रॉब्लेम एक्सप्लेन करते, त्यानंतर आपण सोडवायला सुरुवात करू. A, B, and C were partners sharing profits and losses in the ratio of 1/2, 1/3 and 1/6. हा जो रेशो आहे 1/2, 1/3 आणि 1/6 हा आपल्याला काय करावं लागणार आहे, तर सेम करून घ्यावा लागेल. त्याचं कॅल्क्युलेशन आणि वर्किंग नोट मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर लायबिलिटी साईड पहा. लायबिलिटी साईडला कॅपिटल आहे तिघांचं, ए 24,000, बी 26,000, सी 18,000 रुपये. त्यानंतर एकच लायबिलिटी एक्स्ट्रा मध्ये बँक लोन नावाची, ती आहे 8,000 रुपये आणि जनरल रिझर्व्ह दिलेला आहे 12,000 रुपये. हा जो जनरल रिझर्व्ह आहे हा आपण ए, बी आणि सी या तिघांना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत, वाटणार आहोत. त्यानंतर ऍसेट साईड पहा. ऍसेट साईडला जी कॅश असते ती महत्वाची आहे. प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स वगैरे दिलेला नाहीये. ऍसेट साईड मधून आपण फक्त कॅश घेणार आहोत. आता ऍडजस्टमेंट पहा. द पार्टनर्स एग्री टू डिझॉल्व द फर्म. इट वॉज डिसाइडेड दॅट कॅश शुड बी डिस्ट्रीब्युटेड ॲज अँड व्हेन रिअलाइज. जेव्हा जेव्हा पैसे येतील जसे जसे तसे तसे ते काय करायचे, आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे लायबिलिटीजला. डिझोल्युशन एक्सपेन्सेस वेअर ओरिजिनली प्रोव्हाइडेड फॉर. डिझोल्युशन एक्सपेन्सेस वेअर ओरिजिनली प्रोव्हाइडेड शब्द आहे, प्रोव्हाइडेड हा महत्वाचा आहे. फॉर अन एस्टिमेटेड अमाऊंट ऑफ ₹6,000. डिझोल्युशन एक्सपेन्सेस किती प्रोव्हाइड केलेले आहेत, 6,000 रुपये. म्हणजे आपल्याला सुरुवातीला 6,000 रुपये बाजूला काढायचे प्रोव्हिजन फॉर डिझोल्युशन एक्सपेन्सेस म्हणून. बट ऍक्च्युअल एक्सपेन्सेस ₹1,000 स्पेंट ऑन 31 मार्च 2019. पण ऍक्च्युअली खर्च किती आला, तर 1,000 आला. पण आपण सुरुवातीला बाजूला किती काढणार आहोत, 6,000 रुपये. मग जेव्हा आपण 31 मार्चचं इन्स्टॉलमेंट घेऊ हे, त्यावेळेला आपण काय करणार आहोत, तर आपण सुरुवातीला 6,000 रुपये बाजूला काढले होते, पण त्यातला 1,000 रुपये खर्च आला. म्हणजे याचा अर्थ आपले 5,000 रुपये शिल्लक आहेत, ते आपण हा जो शेवटचा इन्स्टॉलमेंट राहणार आहे 31 मार्चचा त्यामध्ये ऍड करून घेणार आहोत. मग नवीन दोन आयटम यामध्ये आहे. एक आहे जनरल रिझर्व्ह आणि दुसरं आहे प्रोव्हिजन फॉर डिझोल्युशन एक्सपेन्सेस. त्यानंतर आपण इथून मागचे जे प्रॉब्लेम पाहिले त्याला ज्या रिअलायझेशनच्या अमाऊंट होत्या ते इथे ग्रॉस अमाऊंट असायची, इथे एक्सपेन्सेस असायचे. मग आपण काय करायचो, तर ग्रॉस अमाऊंट मधून एक्सपेन्सेस मायनस करायचो. पण इथे नावं वेगळे आहेत पहा. इथे आहे बुक व्हॅल्यू, इथे आहे मार्केट व्हॅल्यू. मग बुक व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू अशा दोन व्हॅल्यू दिलेल्या असतील तर जी कमी आहे ती आपण घेतो. तुम्हाला 12वीच्या फायनल अकाउंटचा क्लोजिंग स्टॉकचा नियम आठवत असेल पहा. जर दोन व्हॅल्यू आल्या क्लोजिंग स्टॉकच्या तर आपण त्यातली जी कमी असेल ती घ्यायचो. त्याचप्रमाणे इथे देखील बुक व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू यातली जी कमी आहे ती घ्यायची. म्हणजे 31 जानेवारीला आपण ह्या दोन पैकी कोणती अमाऊंट घेणार, 9,000. त्यानंतर 20 फेब्रुवारीला ह्या दोन पैकी 24,200 घेणार आणि 31 मार्चला 23,800 रुपये घेणार. इथे म्हटले प्रिपेअर अ स्टेटमेंट शोईंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश, एक्सेस कॅपिटल मेथड, सरप्लस कॅपिटल मेथड, एक्सेस कॅपिटल मेथड, प्रपोर्शनेट कॅपिटल मेथड असे 2-3 नावं आहेत. पण त्याचा अर्थ तोच आहे की सरप्लस कॅपिटल मेथडने आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. मग आपण आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. पहिलं स्टेटमेंट घेण्यापूर्वी आपण हा जो रेशो आहे तो कॅल्क्युलेट करून घेऊ.
बघा, नोट घ्या, वर्किंग नोट. कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट शेअरिंग रेशो. आपल्याला जो रेशो दिलेला आहे तो आहे 1/2, 1/3, 1/6. आता कॅल्क्युलेशन कसं करायचं पहा. तर हा जो छेद असतो तो सारखा करायचा असतो. तुम्हाला गणितात होतं छेद सारखं करणे. तर मग आपण हा जो 2 आहे आणि हा जो 3 आहे त्याचा छेद 6 करून घेणार आहोत. मग त्यासाठी 1/2 ला मी 3 ने गुणलं, त्यानंतर 1/3 ला मी 2 ने गुणलं, 6 करायचे म्हणून, आणि 1/6 ला काहीच नाही करायचं, ते तसेच ठेवायचे. मग आता गुणताना अंशाला पण गुणायचं आणि छेदाला पण गुणायचं. म्हणजे 3 1 3, 3 दुणे 6, इकडे 2 1 2, बेत्रिक 6, आणि 1/6 तसाच आहे. मग आता तिघांचा छेद सारखा झाला म्हणजे त्यांचा रेशो आला 3:2:1. तुम्ही एक्झामला हे कॅल्क्युलेशन दाखवण्याची गरज नाहीये, पण तुम्हाला समजावं म्हणून मी दाखवलं. तुम्ही डायरेक्ट मेमराईज केलं की 1/2, 1/3 आणि 1/6 आला की समजायचं आपला रेशो आहे 3:2:1. हे तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. हे वर्किंग नोट तुम्हाला परीक्षेला दाखवायचं आहे असं नाही. हे फक्त मी तुम्हाला समजावं म्हणून कॅल्क्युलेशन करून दाखवलंय. तुम्ही जर लक्षात ठेवलं की 1/2, 1/3, 1/6 आला की रेशो घ्यायचा 3:2:1 तरी चालेल. मग आपला रेशो आहे 3:2:1. आपण आपलं पहिलं स्टेटमेंट काढू. स्टेटमेंट ऑफ सरप्लस कॅपिटल. त्यासाठी कॉलम करा पर्टिक्युलर, ए रुपीज, बी रुपीज, सी रुपीज. कॉलम तुम्ही आखून ठेवले असतील. मी तुम्हाला काल सांगितलं होतं की कॉलम आखून ठेवा म्हणून. मग आपण डायरेक्ट प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करू. बघा, आपण आधी कॅपिटलचे बॅलन्सेस घेणार तिन्ही पार्टनरचे. एचा 24,000, बीचा 26,000 आणि सीचा 18,000 रुपये. कॅपिटलचा आपण आधी बॅलन्स घेतला. आता मागचे जे 3 प्रॉब्लेम झाले त्याला आपण ह्या स्टेप नंतर डायरेक्ट प्रॉफिट शेअरिंग रेशो घ्यायचो. पण ह्या प्रॉब्लेममध्ये जनरल रिझर्व्ह आलेला आहे, त्यामुळे डायरेक्ट प्रॉफिट शेअरिंग रेशो घेता येणार नाही. तर आपल्याला आधी जनरल रिझर्व्ह घ्यावा लागेल. तो तिघांना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये वाटावा लागेल आणि त्यानंतर ॲडजस्टेड कॅपिटल कॅल्क्युलेट करावं लागेल. मग रेशो 3:2:1 आहे आणि रिझर्व्हची अमाऊंट आहे 12,000. मग 12,000ला 3 + 2 + 1 म्हणजे 6 ने भाग द्यायचा. 6 दुणे 12, 2,000चा 1 भाग येईल. मग ॲड जनरल रिझर्व्ह. एला 3 भागांसाठी 2,000 गुणिले 3 6,000, बीला 2 भागांसाठी 2,000 गुणिले 2 4,000 आणि सीला 1 भागासाठी 2,000 गुणिले 1 म्हणजे 2,000. ॲड करून घ्या आणि ॲड करून जे उत्तर येईल त्याला म्हणायचं ॲडजस्टेड कॅपिटल. मग 24,000 अधिक 6 30,000, 26,000 अधिक 4,000 30,000 आणि 18,000 अधिक 2,000 20,000. मागच्या तीनही प्रॉब्लेमला ही स्टेप आली नव्हती कारण की त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रिझर्व्ह दिलेला नव्हता. या प्रॉब्लेममध्ये रिझर्व्ह दिलेला आहे. मग आपण रिझर्व्ह तीनही पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये वाटला आणि तो ॲड करून घेतला. ॲड करून त्याला म्हणायचं ॲडजस्टेड कॅपिटल. आता आपण घेणार प्रॉफिट शेअरिंग रेशो. एचा 3, बीचा 2 आणि सीचा 1. त्यानंतर काढायची युनिट व्हॅल्यू. युनिट व्हॅल्यू काढताना भागाकाराची क्रिया करायची. ॲडजस्टेड कॅपिटलला प्रॉफिट शेअरिंग रेशोने भाग द्या. एच्या कॅपिटलला आपण 3 ने भाग दिला ॲडजस्टेड कॅपिटलला, आन्सर आलं 10,000. बीचं कॅपिटल आहे 30,000, त्याला 2 ने भाग दिला, आन्सर आलं 15,000. आणि सीचं कॅपिटल आहे 20,000, त्याला 1 ने भाग दिला म्हणजे 20,000. तिघांची युनिट व्हॅल्यू आली 10,000, 15,000 आणि 20,000. आता या तीनही युनिट व्हॅल्यू पैकी कमी युनिट व्हॅल्यू कुणाची आहे तर एची आहे. मग त्याला आपण बेस घेणार. बेस घेताना आपण मार्किंग करतो, चौकोन करा, कंस करा, गोल करा. मी चौकोन करते. तर मी एचं जे कॅपिटल आहे युनिट व्हॅल्यू ती कमी आहे म्हणून तिला बेस घेतलं. मग जो आपण बेस घेतो त्या बेसने प्रत्येकाच्या रेशोला गुणायचं. मग 10,000 गुणिले 3, 10,000 गुणिले 2 आणि 10,000 गुणिले 1 त्याला आपण म्हणतो प्रपोर्शनेट कॅपिटल. एचं प्रपोर्शनेट कॅपिटल 30,000, बीचं प्रपोर्शनेट कॅपिटल आलं 20,000 आणि सीचं प्रपोर्शनेट कॅपिटल आलं 10,000. 10,000 गुणिले 3
30,000 10,000 गुणिले 2 20,000 10,000 गुणिले 1 10,000. आता आपण वजाबाकी करणार आहोत. ऍडजस्टेड कॅपिटल मधून प्रपोर्शनेट कॅपिटल वजा करा. जे उत्तर येईल त्याला आपण म्हणतो सरप्लस कॅपिटल. मग आता 30,000तून 30,000 गेले नील. त्यानंतर 30,000तून 20,000 वजा करा 10,000. 20,000तून 10,000 वजा करा 10,000. याला म्हणायचं सरप्लस कॅपिटल. सरप्लस कॅपिटल दोन पार्टनरचं आलेलं आहे, बी आणि सीचं 10,000 आणि 10,000. आता या दोघांमधून परत एक सरप्लस काढायचं आहे. मग त्यासाठी पुन्हा या 3 स्टेप वापरायच्या. पुन्हा घ्यायचा प्रॉफिट शेअरिंग रेशो, पण आता रेशो घेताना मात्र दोघांचाच घ्यायचा, बीचा आणि सीचा. बीचा आहे 2, सीचा आहे 1. प्रॉफिट शेअरिंग रेशो दोघांचाच घ्या, बी आणि सी. त्यानंतर युनिट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. सरप्लस कॅपिटलला प्रॉफिट शेअरिंग रेशोने भाग द्यायचा. 10,000ला 2 ने भाग द्या 5,000, 10,000ला 1 ने भाग द्या 10,000. या दोघांपैकी युनिट व्हॅल्यू बी ची कमी आलेली आहे, मग तिला आपण मार्किंग करून घेऊ. 5,000 रुपयाला मार्किंग केली. आता प्रपोर्शनेट कॅपिटल कॅल्क्युलेट करा. 5,000 गुणिले 2, बीचं प्रपोर्शनेट कॅपिटल आलं 10,000. 5,000 गुणिले 1, सीचं प्रपोर्शनेट कॅपिटल आलं 5,000. वजा बाकी करा. 10,000तून 10,000 गेले, बी नील झाला आणि 10,000तून 5,000 गेले. सीचं अल्टिमेट सरप्लस कॅपिटल आलेलं आहे 5,000 रुपये. आपण या पद्धतीने अल्टिमेट सरप्लस कॅपिटल आणि सरप्लस कॅपिटल आपल्या पहिल्या स्टेटमेंटवरून कॅल्क्युलेट केलं. यामध्ये नवीन बदल एवढाच होता की जनरल रिझर्व्ह आल्यामुळे आपल्याला तो ॲड करावा लागला आणि ॲडजस्टेड कॅपिटल घ्यावं लागलं. त्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन जे आहे ते आपण ॲडजस्टेड कॅपिटलवर केलेलं आहे. सेकंड स्टेटमेंट आखा. स्टेटमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. त्यासाठी या पद्धतीने कॉलम करा. पर्टिक्युलर, कॅश रुपीज, बँक लोन रुपीज आणि कॅपिटलमध्ये 3 पार्टनरचे 3 कॉलम ए, बी आणि सी. बघा सेकंड स्टेटमेंट आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. ह्या स्टेटमेंटला सुरुवात आपण बॅलन्सेस पासून करणार आहोत. जे आपल्या बॅलन्स शीटला दिलेले ही जी नावं आहेत त्यांचे जे बॅलन्सेस आहेत ते बॅलन्सेस आधी आपण पुट करू. इथे मी 2019 लिहून टाकलं. जी तुमची बॅलन्स शीटची तारीख होती ती 31 मार्च 19 होती म्हणून मी इथे 19 लिहिलंय. आधी घ्या बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट. कॅशचा बॅलन्स ॲसेट साईडला दिलेला आहे 2,000. बँक लोन आहे लायबिलिटी साईडला 8,000. एज कॅपिटल आहे 24,000. त्यानंतर बीज कॅपिटल आहे 26,000 आणि सीज कॅपिटल आहे 18,000. आधी आपण सर्व बॅलन्सेस लिहून घेतले. त्यानंतर जनरल रिझर्व्ह ॲड करा. तो ॲड करताना फक्त कॅपिटलच्या कॉलमला ॲड होईल, दुसरीकडे कुठेही ती अमाऊंट दाखवायची नाही. आपण ऑलरेडी वाटलेला आहे 6,000, 4,000 आणि 2,000. बेरीज करून बेरीज इथे दाखवा. 30,000, 30,000 आणि 20,000. आधी आपण बॅलन्सेस घेतले, त्यानंतर जनरल रिझर्व्ह वाटला. तो ऑलरेडी आपण आपल्या पहिल्या स्टेटमेंटला वाटलेलाच होता 3 2 1 मध्ये. त्याच रेशोमध्ये इथे घेतला. कॅपिटलची बेरीज केली. एचं कॅपिटल आलं 30,000, बीचं कॅपिटल आलं 30,000 आणि सीचं कॅपिटल आलं 20,000. आता आपण पेमेंटला सुरुवात करणार. पेमेंटला सुरुवात करताना आपल्याला बँक लोन पेड करायचं आहे, पण त्यापूर्वी जी प्रॉब्लेममध्ये आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे डिझोल्युशन एक्सपेन्सेसची ती आपल्याला अगोदर करावी लागेल. कारण आपलं पेमेंट ऑर्डर आहे, आधी प्रोव्हिजन करायची, त्यानंतर सेक्युअर्ड लोन पेड करायचं, त्यानंतर आपण प्रेफरन्शियल क्रेडिटर्स पेड करतो, त्यानंतर थर्ड पार्टी लायबिलिटीज, त्यानंतर पार्टनर्स लोन आणि लास्टला कॅपिटलला पेमेंट करतो. अल्टिमेट सरप्लस, देन सरप्लस अँड देन ऑल पार्टनर इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. सो फर्स्ट डिझोल्युशन एक्सपेन्सेसची जी प्रोव्हिजन आहे ती आपल्याला बाजूला काढावी लागेल. मग डिझोल्युशन एक्सपेन्सेस ओरिजिनली प्रोव्हाइडेड फॉर अन एस्टिमेटेड अमाऊंट ऑफ ₹6,000. 6,000 रुपये आपल्याला
बाजूला काढायची. ऍक्च्युअल जो खर्च झालाय तो मार्चमध्ये झालाय, पण आता सध्या आपल्याला किती बाजूला काढायचे आहेत, तर सुरुवातीला 6,000 रुपये बाजूला काढायचे. मग आपण अगोदर ही प्रोव्हिजन करणार आहोत डिझोल्युशन एक्सपेन्सेसची. मग घ्या, आता लेस पेड टू डिझोल्युशन एक्सपेन्सेस म्हणणार आहोत आपण, पण प्रोव्हिजन किती करायची आहे, 6,000 रुपये करायची. जर त्याऐवजी दुसरी एखादी लायबिलिटी असती तर आपण आधी 2,000 पेड केले असते, नंतर 4,000 पेड केले असते. पण प्रोव्हिजन जी असते ती तुकड्या तुकड्यात करता येत नाही, म्हणजे आधी 2,000 पेड करा मग 4,000 प्रोव्हिजन करा असं नाहीये. तर प्रोव्हिजन ही एकदम करायची असते, म्हणजे 6,000 रुपये सांगितले तर एकदाच 6,000 बाजूला काढायचे असतात. मग आपल्याकडे कॅश तर 2,000 आहे, मग 6,000 कसे बाजूला काढणार. मग त्यासाठी आपल्याला आपलं फर्स्ट रिअलायझेशन घ्यावं लागेल. मग तारीख टाका 31 जानेवारी, फर्स्ट रिअलायझेशन. अमाऊंटमध्ये अमाऊंट घ्या, पहिल्या रिअलायझेशनच्या 2 अमाऊंट होत्या, एक बुक व्हॅल्यू एक मार्केट व्हॅल्यू. त्यातली जी मार्केट व्हॅल्यू होती 9,000 रुपये ती कमी अमाऊंट आहे, बुक व्हॅल्यू 11,000 आहे, दोन्हींपैकी जी कमी आहे ती घेतो आपण. मग घेतली आपण 9,000 रुपये फर्स्ट रिअलायझेशन. आता बेरीज करून घ्यायची, पहिली कॅश आहे 2,000, नंतर आपलं रिअलायझेशन आलंय 9,000, दोन्हींची बेरीज आली 11,000. आता प्रोव्हिजन करायची, लेस प्रोव्हिजन फॉर डिझोल्युशन एक्सपेन्सेस. कॅशमधून 6,000 वजा करा. आपल्याकडे ह्या नावाचा कोणताही कॉलम नाहीये, त्यामुळे ही अमाऊंट दुसरीकडनं कुठेही वजा होणार नाही, फक्त कॅशमधून वजा होईल. मग 11,000तून 6,000 वजा करा, बॅलन्स राहिला कॅशमध्ये आपल्याकडे 5,000 रुपये. दुसरीकडे कुठेही वजा करायची नाही, कारण त्या नावाचा आपल्याकडे कॉलम नाही. मग कॅशचा बॅलन्स आहे आपल्याकडे 5,000. आता ही कॅश आपल्याला द्यायची आहे बँक लोनला. बँक लोन 8,000 आहे, पण आपल्याकडे 5,000 असल्याने 5,000 पेड करू. लेस पेड टू बँक लोन 5,000 कॅशमधून वजा करा, 5,000 बँक लोनच्या कॉलमला वजा करा. कॅश नील होईल आणि बँक लोन मध्ये बॅलन्स राहील 3,000 रुपये. त्याला म्हणा बॅलन्स ड्यू. बॅलन्स ड्यू. आपण फर्स्ट रिअलायझेशन का घेतलं कॅश असताना देखील, तर आपल्याला 6,000 रुपये प्रोव्हिजन करायची होती आणि कॅशमध्ये आपल्याकडे फक्त 2,000 होते. त्यामुळे आपण आधी रिअलायझेशन घेतलं, दोन्हींची बेरीज केली आणि त्यानंतर प्रोव्हिजन बाजूला काढली 6,000 रुपये. उरलेले 5,000 रुपये आपण बँक लोनला पेड केलेले आहेत आणि बँक लोनचा बॅलन्स आलाय 3,000 रुपये. आता घ्या सेकंड रिअलायझेशन, तारीख टाका 20 फेब्रुवारी, सेकंड रिअलायझेशन. 2 अमाऊंट दिलेले आहेत, त्यापैकी जी कमी आहे ती आपण घेतलेली आहे 24,200 रुपये. त्यातून आधी आपण बँक लोन पेड करू राहिलेलं, लेस पेड टू बँक लोन 3,000, बँक लोनच्या कॉलमला पण 3,000 वजा करा. कॅशमध्ये बॅलन्स राहील 21,200 रुपये आणि बँक लोन नील होईल. बँक लोन नील होईल. आता आपल्याला पेमेंट करायचंय कॅपिटलला. कॅपिटलला देताना आधी आपण अल्टिमेट सरप्लस पेड करणार, मग सरप्लस पेड करणार आणि त्यानंतर ऑल पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये पेड करणार. त्यासाठी आपण सरप्लस कॅपिटलचं स्टेटमेंट पाहू. अल्टिमेट सरप्लस कॅपिटल आहे सीच्या कॉलमला 5,000 रुपये, म्हणजे आधी सीला 5,000 द्यायचे. त्यानंतर सरप्लस कॅपिटल आहे बीच्या कॉलमला 10,000, सीच्या कॉलमला 10,000. पण 10,000 पैकी 5,000 अल्टिमेट होतं, ते आपण मायनस करणार आणि सीला फक्त 5,000 देणार. म्हणजे सरप्लस कॅपिटल पेड करताना बीला 10,000 द्यायचे आणि सीला 5,000 रुपये द्यायचे. मग आता आपण पेमेंट करू. आधी सीला अल्टिमेट सरप्लस पेड करू. लेस पेड टू सी कंसात अल्टिमेट सरप्लस, कॅशमधून 5,000 वजा करा आणि सीच्या कॉलमला 5,000 वजा करा. 21,200तून 5,000 वजा केले, कॅशमध्ये बॅलन्स राहिला 16,200 रुपये. त्यानंतर सीचं कॅपिटल जे होतं 18,000 रुपये येतं ना, नाही 20,000 होतं, 20,000तनं 5,000 वजा केले, 15,000 रुपये बॅलन्स राहिला सीच्या कॅपिटलचा. आता आपल्याकडे अल्टिमेट सरप्लस पेड केल्यानंतर 16,200 रुपये कॅश शिल्लक आहे. मग सरप्लस पेड करायचं. सरप्लस दोघांचं आहे, बीचं आणि सीचं. मग दोघांना पेड करायचे. बीला 10,000 द्यायचे, सीला पण 10,000 होते, पण त्यापैकी आपण 5,000 आत्ताच पेड केलेत,
मग ते मायनस करून सीला फक्त 5,000 द्यायचे, म्हणजे दोघांना मिळून 15,000 द्यायचे. लेस पेड टू बी अँड सी कंसात सरप्लस. कॅशमधून 15,000 वजा करा, बीच्या कॉलमला 10,000 वजा करा, सीच्या कॉलमला 5,000 वजा करा. बॅलन्स काढा. 16,200तून 15,000 वजा केले 1,200 रुपये. त्यानंतर बीचं कॅपिटल 30,000 होतं, त्यातून 10,000 वजा केले 20,000. सीचं कॅपिटल 15,000 आहे, त्यातून 5,000 वजा केले 10,000. अजून आपण एला पैसे दिलेले नाहीयेत. आता आपल्याकडे अल्टिमेट सरप्लस आणि सरप्लस पेड झाल्यानंतर 1,200 रुपये शिल्लक आहे. मग हे 1,200 रुपये आपण तिघांना देणार त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. लेस पेड टू ऑल पार्टनर 3:2:1. कॅशमधून 1,200 रुपये वजा करा. 3 आणि 2 5 आणि 1 6, 6ने भाग द्या. 200 रुपयाचे एक भाग. एला 600, बीला 400, सीला 200. वजा बाकी करून बॅलन्स काढा. कॅश नील झाली. एचं कॅपिटल होतं 30,000, त्यातून 600 गेले 29,400. बीचं कॅपिटल होतं 20,000, त्यातून 400 गेले 19,600. आणि सीचं कॅपिटल होतं 10,000, त्यातून 200 गेले राहिले 9,800 रुपये. याला म्हणा बॅलन्स ड्यू. बघा, सेकंड रिअलायझेशन मधून आपण आधी बँक लोन पेड केलं, त्यानंतर अल्टिमेट सरप्लस कॅपिटल पेड केलं, त्यानंतर सरप्लस कॅपिटल पेड केलं आणि उरलेले पैसे आपण तिघांना दिले त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. इथपर्यंत आपले 2 रिअलायझेशन संपलेले आहेत. आता तिसरं जे रिअलायझेशन आहे ते फायनल आहे. 3च रिअलायझेशन होते. मग घ्या फायनल रिअलायझेशन 31 मार्चला. ते आहे 23,800 रुपये. 2 अमाऊंट आहेत, बुक व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू. त्यातली जी कमी व्हॅल्यू आहे ती आपण घेतलेली आहे. आता जर समजा प्रोव्हिजन फॉर डिझोल्युशन एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट नसती तर आपण हे 23,800 रुपये तिघांना लगेच पेड केले असते. पण आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं होतं की 6,000 रुपये आपण तरतूद केलेली आहे डिझोल्युशन एक्सपेन्सेसची, आणि 31 मार्चला ॲक्च्युअल जो खर्च झालाय तो फक्त 1,000 झाला. याचा अर्थ आपण बाजूला काढले 6,000 रुपये, पण खर्च झाला 1,000, म्हणजे 5,000 आपल्याकडे शिल्लक आहेत, ते आपण अगोदर ॲड करून घेणार. त्याला म्हणायचं ॲड अनयुज्ड प्रोव्हिजन फॉर डिझोल्युशन एक्सपेन्सेस 5,000 रुपये. आता 23,800 प्लस 5,000 आपल्याकडे कॅश झाली 28,800 रुपये. आता हे 28,800 रुपये तिघांना पेड करायचे त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. लेस पेड टू ऑल पार्टनर 3:2:1. कॅशमधून 28,800 मायनस करा, त्याला 6ने भाग दिला आपण 28,800ला. 6चा पाढा म्हणा, साईचोक 24, खाली उरले 4, वरून घेतले 8. 6 पंच 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48. 4,800 रुपयाचा एक भाग आला. आपण 4,800 गुणिले 3 14,400 एला दिले, 4,800 गुणिले 2 9,600 बीला दिले, आणि 4,800 गुणिले 1 4,800 सीला पेड केले. हे शेवटचा हप्ता होता, त्यामुळे शिल्लक राहिलेला जो बॅलन्स राहील तो आपला लॉस असणार आहे, म्हणून त्याला म्हणायचं रिअलायझेशन लॉस. कॅश नील होईल आणि 29,400 रुपये बॅलन्स होता, त्यातून 14,400 मायनस केले एचे, 15,000 उरले. त्यानंतर बीचं जो बॅलन्स होता 19,600, त्यातून 9,600 मायनस केले, 10,000 उरले. आणि सीचा बॅलन्स होता 9,800 रुपये, त्यातून आपण 4,800 मायनस केले, सीचं कॅपिटल उरलं 5,000 रुपये. बरोबर जो लॉस येतो तो पण रेशोमध्ये येतो. 15,000, 10,000, 5,000. 0 0 कॅन्सल केले, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 3:2 1. लॉस रेशोमध्ये आला की समजायचं आपला प्रॉब्लेम बरोबर आहे. मागच्या स्लाइड्स मी तुम्हाला एकदा दाखवून घेते, कुणाचं लिहायचं राहिलं असेल तर. हे आपलं पहिलं स्टेटमेंट सरप्लस कॅपिटलचं आहे. त्यानंतर दुसरं जे स्टेटमेंट आहे ते डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचं.
त्यानंतर ते कंटिन्यू आहे पुढे सेकंड स्टेटमेंट. आणि हे कंटिन्यू सेकंड स्टेटमेंट आपलं शेवटी आला. रिअलायझेशन लॉस 15,000, 10,000 आणि 5,000. इथे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झाला.